बाबासाहेब बाबासाहेबामुळ तुझ्यान माझ्या घरात बाबासाहेबामुळ तुझ्यान माझ्या घरात लई बड आलं माझ्या दुबळ्या पोरात अरे बड आलं माझ्या दुबळ्या पोरात बाबासाहेबामुळ बाबासाहेबामुळ तुझ्यान माझ्या गुरु ओढणार पोरगा आता साहेब झाला गुरु ओढणार पोरगा आता साहेब झाला। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय भीम। असेल तर माझ्या पत्नीला मी सोडून कसा जाऊ हा संभ्रम त्याच्या मनामध्ये होता। तो संभ्रम यशोधरीने माता यशोधरीने ओळखला आणि त्या काय म्हणतात की मीही तुमच्या बरोबर आले असते, मी सुद्धा तुमच्या बरोबर आले असते, परंतु बाळ राहुल लहान आहे आणि आई म्हणजे प्रजापती गौतमी आणि शुद्धधर राजा आई बाबांची सेवा कोण करणार आणि म्हणून तुम्ही जा बिनधास्त जा आणि असा मार्ग शोधून काढा जो सकल मानव जातीचं दुःख दूर करेल। एवढं बोलण्यासाठी काही हिंमत लागते की नाही लागते ना? असं साधं सुद्धा बोलणं होते का? नाही होत। आणि ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टीसाठी ती खूप हिंमत लागते आणि ती हिंमत खूप देते। ज्या वेळेला गृहत्याग करतात आणि गृहत्यागानंतर ती मात्र म्हणजे व्यथित होऊन खूप रडते परंतु मात्र स्वतःला सावरते, राहुलाला सावरते, आई वडिलांना सावरते, सगळं राज्य सावरते ती। आणि ती किती वर्ष वाट पाहते? 29व्या वर्षी ज्यावेळेला म्हणजे त्याने गृहत्याग करतात आणि 36व्या वर्षी बुद्धत्व प्राप्त होऊन ते गावोगाव फिरायला लागतात, कपिल वस्तूला येतात तेव्हा कितीतरी वर्ष झाली। आता फाल्गुन पौर्णिमा जी गेली आहे ना, त्या फाल्गुन पौर्णिमेला जे कपिल वस्तूला भेट देतात की नाही त्यावेळेला येतात, पण तोपर्यंत मात्र त्यांचा जो त्याग आहे, जो संयम आहे, जसे सिद्धार्थ जंगलात राहत होते त्याचप्रमाणे ती सुद्धा आपल्या घरात राहत होती। मातीच्याच भांड्यात ती जेवण करत होती, जे मातीच्या भांड्यात म्हणजे भिक्षापात्रात जेवण करत होते त्याप्रमाणे जीवन व्यतीत करत होती। आणि हे झाल्यानंतर भिक्खुनी झाल्यानंतर संपूर्ण जगाला, संपूर्ण महिलांना शांतीचा संदेश देत, प्रेरणेचा, प्रेमाचा, मैत्रीचा संदेश देत त्या जीवन जगल्या। म्हणजे संपूर्ण जीवन त्या जगल्या असताना पॅरलल जीवन होतं त्यांचं, कधीही त्यांचं मिलन झालेलं नाही, कधी आयुष्यामध्ये ते एकत्र आले नाही किंवा बसले नाही किंवा बोललेले नाही। जर बोलले असतील तरी ते फक्त तथागत काहीतरी सांगत असताना, उपदेश देतानाच ते बोलले असतात। अशा वेळेला ज्या वेळेला त्या माता यशोधरेचं जीवनचरित्र आहे, जर कधी तुम्हाला पुस्तक मिळालं तर लिहून ठेवा माता यशोधरा म्हणून, ते आवर्जून विकत घ्या। जसं आपण सावित्रीबाईचं पुस्तक विकत घेतो की नाही, रमाईचं घेतलंय की नाही, प्रत्येकाकडे आहे की नाही रमाईचं, सावित्रीबाईचं आहे की नाही? सावित्री माई म्हणायचं, सावित्रीबाई म्हणायचं नाही। आणि ह्या त्याचप्रमाणे माता यशोधरेचं जीवनचरित्र सुद्धा आहे, ते पुस्तक तुम्ही विकत घ्या आणि ते सुद्धा तुम्ही वाचून काढा। आणि हे करताना शेवटच्या आयुष्यामध्ये जेव्हा ज्यांचं निर्वाण प्राप्ती होत असते, कारण ते भिक्खुनी झालेल्या होत्या आणि भिक्खुनीच्या मरणाला म्हणजे परिनिर्वाण असे म्हणतात। निर्वाण, परिनिर्वाण, महापरिनिर्वाण परत एक मुद्दा आहे, लिहून ठेवा कधी तुम्हाला तो विषय घेत आहे। निर्वाण, परिनिर्वाण आणि महापरिनिर्वाण। निर्वाण कशाला म्हणायचं, परिनिर्वाण कशाला म्हणायचं आणि महापरिनिर्वाण कशाला म्हणायचं? तर निर्वाण हे जिवंतपणे मिळते
जिवंतपणी राग, लोभ, तृष्णा, कामतृष्णा ज्या काही माणसाच्या मनातून विकार नष्ट होतात त्याला निर्वाण असे म्हणतात. तर अहर्त झालेल्या निर्माण पद प्राप्त केलेले जे काही अहर्त झालेले भिक्खू होते किंवा भिक्खुनी होत्या यांच्या देह त्यागण्याच्या प्रक्रियेला परिनिर्वाण असे म्हणतात. आणि महापरिनिर्वाण एकमेव तथागत भगवान बुद्धाच्या मरणाला म्हणतात. आता आपण बाबासाहेबांच्या मरणाला महापरिनिर्वाण म्हणतो त्यावर चर्चा नंतर करूया, है की नाही? परंतु मात्र चर्चा करत असताना हे चर्चा तर झाल्याच पाहिजे, परंतु निर्वाण, परिनिर्वाण, महापरिनिर्वाण हे आपण समजून घेत असताना ज्या यशोधरा माता आमच्या परिनिर्वाणाला जात होत्या त्यावेळेला त्या फक्त ज्याप्रमाणे महाप्रजापती गौतमीचा जेव्हा परिनिर्वाण काळ येतो तेव्हा त्या अनुमती घ्यायला जातात बुद्धाकडे, परंतु यशोधरा माता मात्र परवानगी घ्यायला जात नाही. त्या सांगायला जातात की आता माझं वय झालेलं आहे, मला परिनिर्वाण पदाला जायचं आहे असं त्या सांगायला जातात. म्हणजे त्याही काळामध्ये बघा तो काळ तेव्हाचा होता तरी स्त्री पुरुष समानता तथागताने जी काय दिलेली होती त्या फक्त त्यांनी सांगितलं आणि त्याच्यानंतर त्यांचं ते महापरिनिर्वाण झालं. आणि म्हणून त्यांना सुद्धा आपण आदर्श स्त्री रत्नामध्ये आपण त्यांना काउंटिंग करत असतो. म्हणून त्यांचं नाम म्हणजे स्मरण झालं पाहिजे, त्यांच्या कार्याचं त्यांच्या त्यागाचं हे स्मरण आपल्याला झालं पाहिजे. त्यानंतर आहे सुजाताबद्दल तर माहिती आहे. काय केलं होतं सुजाताने? खीर दिली. कुणाला? कुणाला दिली? सिद्धार्थाला दिली. हा, परत बुद्धाला नाही म्हणता येणार आहे ना, कारण ते बुद्ध त्यावेळेपर्यंत पाहिजे होते. का खीर दिली? हा, सुजाताने जो काही नवस केलेला होता त्या काळात नवस ही प्रथा होती, नवस करत होते, परंतु नवसही करत होते, परंतु आजच्या काळासारखं जी काही अंधश्रद्धा नव्हते त्यामध्ये. त्या वडाच्या झाडाची जी काही पूजा करायची, मनोभावे करायची, अचानक त्या झाडाच्या खाली कोण बसले होते? सिद्धार्थ बसलेले होते. आणि तिला वाटलं की हे कोणी वृक्ष देवताच आहे आणि म्हणून मला त्या झाडाला तर नैवेद्य द्यायचाच आहे. तो नैवेद्य जर ते नसते तर कोणीतरी खाल्लंच असता, कुत्र्या मांजराने गायीने वगैरे खाल्लंच असता. पण ते जेव्हा तिथं होते तेव्हा तिला असं वाटलं की हे वनदेवताच आहे आणि म्हणून यांना आपण हा खीर नावाचा प्रसाद दिला पाहिजे. त्यावेळेला खीर असं नाव नव्हतं, तर पाली भाषेमध्ये क्षीर म्हणतात, क्ष ज्याला म्हणतो की नाही, तर क्षीर असे म्हणतात. क्षीर म्हणजे दूध आणि तांदूळ यापासून बनवलेला पदार्थ. तर आजच्या भाषेत आपण दुधापासून आणि तांदळापासून बनवलेल्या पदार्थाला काय म्हणतो? खीर म्हणतो. आणि म्हणून ते सुजाताची खीर असं म्हणत असतात. आणि म्हणून या सुजाताने ज्या वेळेला ती खीर द्यायला जाते सुजाता तथागतांना, तेव्हा ते म्हणतात की म्हणजे सुजाता ज्या वेळेला बघते त्यावेळेला आणि ती म्हणजे त्यांच्या चेहऱ्याकडे ज्या वेळेला बघते त्यावेळेला ते म्हणतात की हे भगवंता, आम्ही वनदेवतेची पूजा करायला आलो होतो आणि वनदेवता समजून हा नैवेद्य ठेवला आहे. माझं एकच मागणं आहे, हा नैवेद्य स्वीकारा, ग्रहण करावं, मला उपकृत करावं, म्हणजे मला आशीर्वाद द्यावा असं जेव्हा म्हणतात तेव्हा ते म्हणतात की मी कोणी म्हणजे असा देव नाही, म्हणजे मी कोणी म्हणजे असा ज्ञानी माणूस नाही, मी सत्याच्या शोधामध्ये, दुःख मूर्तीच्या मार्गाच्या शोधामध्ये निघालेला एक पथिक आहे असं जेव्हा म्हणतात तेव्हा ते म्हणतात की सुजाताची तिचं जे बोलणं बघून त्यांनाही खूप आनंद झालेला होता. ती नवस फेडायला आली होती आणि तेव्हा म्हणतात की देवी, तू मोठी भाग्यवान वाटतेस, मोठी पुण्यशील वाटतेस, धर्म म्हणजे काय माहीत आहे का तुला? प्रश्न विचारतात. तेव्हा ती बोधिसत्व होती आणि त्यांनी जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा ती म्हणतात की हे भगवान, मला फक्त एकच माहिती आहे, मला हे काही माहिती नाही, म्हणजे धर्म म्हणजे काय हे मला माहिती नाही, पण मला एकच गोष्ट माहीत आहे की चांगल्या कर्माची चांगली फळं आणि वाईट कर्माची वाईट फळं. वैराने वैर वाढते आणि प्रेमाने प्रेम वाढतं. आणि म्हणून ते म्हणतात सहनशीलता आणि सबुरीने शांती लागते, म्हणून तो मार्ग मला पावन पवित्र वाटतो. भगवान, त्या मार्गाची मी पथिक आहे. मला धर्म म्हणजे काय ते माहीत नाही, पण हा जो मार्ग आहे म्हणजे कुशल कर्म करा तर कुशल फळं, वाईट कर्म करा तर वाईट फळं मिळतात. आणि मग हे सुजाताचं त्या काळाचं हे तत्वज्ञान अजून सिद्धार्थांना आश्चर्य वाटलं की हे म्हणजे एवढं मोठं एवढं सगळं हे तत्वज्ञान तिला कसं काय माहीत आहे. आणि मग ते म्हणतात की मग
ते बघा त्यावेळेला बोधिसत्व झालेले सिद्धार्थ होते, कितीतरी ज्ञानाने मोठे होते. बोधिसत्व म्हणजे मोठीच पद आहे. सुजाता एक सामान्य स्त्री होती, परंतु ते सामान्य स्त्री असून सुद्धा त्याने तिच्या नैवेद्याची प्रशंसा केली, तारीफ केली आणि म्हणाले की म्हणजे माझ्या ते तिला एक आशीर्वाद मागतात. हे गोष्ट कोणाला माहीत नसेल कदाचित, जर कोणी सांगितलं नसेल तर ते काय म्हणतात की तुझं हे तत्वज्ञान पाहून माझं मन प्रसन्न झालंय. पण म्हणजे ते म्हणतात की मी अशा ज्ञानप्राप्तीच्या शोधात आहे, जशी तुझी कामना पूर्ण झाली तशी वैश्व कल्याणाची तत्वप्राप्ती मलाही लाभावी. म्हणून हे देवी तू मला काय द्यावा, आशीर्वाद द्यावा. मागतात का मोठे माणसं कोणी, सांगा ना. म्हणून ते काय म्हणतात, मला आशीर्वाद दे. म्हणजे एका सामान्य स्त्रीला एक बोधिसत्व आपल्या तत्वज्ञानाकरिता म्हणजे ज्ञानप्राप्तीच्या शोधाकरिता, त्या मार्गाकरिता ते काय मागतात, आशीर्वाद मागतात. यापेक्षा अजून मोठं काही आहे का? ऐका, अजून काही मोठं काही